टोरेसारखा तासगाव तालुक्यात घोटाळा उघड, कोट्यावधींचा गंडा घालून एक जण फरारी, संबंधितांना अटक करण्याची स्वाभिमानीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा। सांगली जिल्ह्यातही मुंबईतील टोरेसारखा घोटाळा उघडकीस आलाय। हा घोटाळा तासगाव तालुक्यात घडलाय। कोट्यावधींचा गंडा घालून राजेंद्र जाधव फरार झालाय। या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटणार असून संबंधितांना अटक करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय। खराडे म्हणाले, तासगाव तालुक्यातील हातनोली येथील राजेंद्र जाधव यांनी शुक्रमणी मल्टी ट्रेड कॉर्पोरेशन नावाची कंपनी काढून तिचं कार्यालय गोटेवाडी रस्त्यावर तासगाव येथे 2 वर्षापूर्वी सुरू केलं। या कंपनीकडे 1 लाख भरा, 1.5 वर्षात 1.5 लाख घ्या, म्हणजे 40 ते 50% आमिष टाकून संपूर्ण जिल्ह्यातून 40 ते 50 कोटी गोळा केले। प्रथम काही जणांना तसा परतावा दिला, त्यासाठी त्याने काही लोकांना नोकरीला ठेवलं, त्यांनाही त्याने लाखाला 3000 कमिशन ठेवलं। साखळी पद्धत वापरून त्याने 40 ते 50 कोटी गोळा केले आणि काही दिवसापूर्वी त्याने कार्यालयाला टाळं ठोकून पोबारा केला। या प्रकरणी गंडा बसलेले अनेक शेतकरी असून बऱ्याच शेतकऱ्यांनी संघटनेकडे मदतीची मागणी केली। गंडा बसलेल्या शेतकरी ठेवीदारांना घेऊन सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करणार आहे। राजेंद्र जाधवसह सर्व संचालकांना अटक करा, त्यांची मालमत्ता जप्त करा आणि ठेवीदारांचे पैसे परत करा, यासाठी आमचा संघर्ष असणार आहे। यापूर्वीही जिल्ह्यात विपुल पाटील, डॉक्टर ढोले यांनी कोट्यावधींचा गंडा घातलाय। जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सुस्त असल्यानं असे गंडे घातले जात आहेत। व्याजाला सुकला आणि मुद्दलला मुकला, अशी समाजाची ही पद्धत झाली आहे। अति व्याजाच्या आमिषाला भुलून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतायत, त्यामुळेच गंडा घालणाऱ्याचं फावतंय। यालाही आळा बसवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रबोधन मोहीम राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसेच या कंपनीत गंडा बसलेल्या सर्वांनी सोमवारी हजर राहावं असं आवाहनही त्यांनी केलंय। विशेष प्रतिनिधी, तासगाव। मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं जादा व्याजाचा आमिष दाखवून टोरेस कंपनीनं ठेवीदारांना गंडा घातला, त्याच धर्तीवर किंवा तशाच पद्धतीचा घोटाळा सांगली जिल्ह्यातही घडला आहे। तासगाव तालुक्यातील हातनोली येथील राजेंद्र जाधव या इसमानं शुक्रमणी फायनान्स कॉर्पोरेशन नावाची कंपनी काढली, आलिशान ऑफिस काढलं आणि या ऑफिसच्या माध्यमातून ठेवीदारांना विश्वास दिला की लाख रुपयाला 1 वर्षामध्ये 1.5 लाख रुपये देतो आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली। सांगली जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी या कंपनीमध्ये गुंतवले आणि आता हा राजेंद्र जाधव कोट्यावधी 40 ते 50 कोटी रुपये घेऊन त्यानं पोबारा केलेला आहे। आणि या प्रकरणी येत्या सोमवारी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना भेटणार असून त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटणार आहोत। तर जिल्ह्यातल्या सर्व ठेवीदारांना माझी विनंती आहे की आता येत्या सोमवारी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आपल्याला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करण्यासाठी सज्ज व्हावं।